आज बनवणार आहोत आपण कलेजी पेठा। त्यासाठी आपण कढई घेतली आहे, त्यामध्ये तेल ओतलं आहे आणि त्यामध्ये आता आपण टाकत आहोत खडे मसाले आणि त्यानंतर आपण त्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरून कांदा। इथे मी 3 कांदे घेतलेले आहेत आणि ते चिरले आहेत। आता हा तुम्ही हलका ब्राऊन होईपर्यंत नाही तर पूर्ण ब्राऊन होईपर्यंत तुम्ही त्याला मॅश करायचा आहे। जोपर्यंत पूर्ण तो ब्राऊन होत नाही तोपर्यंत ग्रेव्ही चांगली बनत नाही, त्यामुळे तुम्ही ती चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे, मॅश करून मग घ्यायचे। अद्रक लसूणचा ठेचा घेतला आहे मी, कोथिंबीर वगैरे वाटून घेतलेला आहे। त्यानंतर मी टाकते याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट थोडीशी, ती पण मस्तपैकी तुम्ही भाजून घ्यायची आणि ही भाजल्यानंतर बघायचं याचा जो स्मेल येतो तो खूप छान स्मेल येतो। आणि त्यानंतर मी घेतलेला आहे शेजवान चटणी थोडीशी, कारण आता माझ्याकडे दुसरी काही ग्रेव्हीसाठी नाही आहे टोमॅटो वगैरे, तर मी घेतलेली आहे शेजवान चटणी आणि ती तुम्ही मस्तपैकी त्याला फिरवायची आहे। जोपर्यंत ते सर्व भाजत नाही मिश्रण तोपर्यंत ते पूर्ण तुम्ही भाजायचे आणि गर फिरवतच राहायचे जोपर्यंत ते चांगलं बनत नाही तोपर्यंत। आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत। आता आपल्याला ग्रेव्ही बनवायची म्हटल्यावर आपल्याला चांगले मसाले लागतीलच आणि स्पायसी। तर मी याच्यामध्ये लाल मसाला घेतलेला आहे, काश्मीरी लाल मिरचीचा, आणि हळद, कोरिंडर पावडर आणि माझ्या घरचा जो लाल मसाला आहे तो मी घेतलेला आहे। आणि हे पूर्ण त्यामध्ये टाकायचं आणि चांगलं भाजायचं। मग पाणी टाकायचं आणि त्याची मस्तपैकी ग्रेव्ही बनवून घ्यायची आणि असं आतून पुतून पातळून घ्यायचं आहे। आणि बघा जेवढं पाणी लागेल आपल्याला तेवढंच टाकायचं आहे। आपल्याला ग्रेव्ही नाही बनवायची, आपल्याला फ्राय बनायचं आहे, तर जास्त पाणी ओतू नका। आता मी कलेजीच्या हिसाबाने घेतलेली आहे। आता मी पाव किलो कलेजी घेतली होती, त्यानुसार मी छोटंसं मस्त कढईमध्ये टाकलं आणि आता अशा प्रकारे बनवायला लावलेलं आहे। तर तुम्ही तुमच्या प्रकारे बघा कशी बनते आणि मस्त परतून घ्यायचं आहे। गॅस कमीच ठेवायचा आहे आणि ते वाफेवरच शिजवून घ्यायचे, कारण जास्त जर तुम्ही त्याला काही टाकलं, आता इथे मी मीठ टाकायचं विसरले होते, तुम्ही नका विसरू बरं का। तुम्ही सर्वांनी पहिलाच मीठ टाकून घ्या। मी मीठ टाकलं आणि म्हटलं याच्यावर आता परत झाकण ठेवून द्या आणि वाफेवर शिजवा कमी गॅसवर, आणि नंतर 10 मिनिटांनी ते बघा अशा प्रकारे मस्त ग्रेव्ही होते। अजून तुम्हाला जर ग्रेव्ही एकदमच फ्राय करायचं असेल तर याच्यापेक्षा कमी करा। आणि जर माझा चॅनल आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।